तुझी माझी यारी भाग 41. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात विराटला माहीत होते की आयशा त्याला फॉलो करत आहे. मग तो जोराने चालतो, परंतु विराट बघतो की ऋषी त्याच्याच बाजूने येत आहे. आयशा ही ऋषीला बघते. ती जोराने ऋषीला म्हणते की हा तोच आहे. विराट तिच्या आवाजाने तिथंच थांबतो. ऋषी जसा आयशाचा आवाज ऐकतो तो बघतो की त्याच्यासमोर एक मुलगा उभा आहे, ज्याने आपल्या चेहऱ्यावर मास्क लावला आहे. ऋषी पळतच जाऊन त्याला पकडतो आणि बोलतो, तर तू मला सापडलाच. तर आतापासून पुढे ऋषीने विराटच्या गळ्याला पकडून ठेवले होते. विराट ऋषीच्या तावडीतून स्वतःला सोडविण्याचा प्रयत्न करीत होता, पण ऋषीने त्याला घट्ट पकडून ठेवले होते. ऋषी बोलतो, तू माझ्या आभाला इतका त्रास दिलास की मला वाटते तुला जीवे मारून टाकावे. हिंमत कशी झाली तुझी? विराटचा आता दम घुटत होता. तेवढ्यात तो ऋषीला आपला पाय मारतो आणि त्याच्या तावडीतून आपला गळा सोडवतो. ऋषी त्याला पुन्हा पकडायला त्याच्या जवळ जातो. विराट त्याला मारायला लागतो. आता तर त्या दोघांमध्ये फाईट सुरू झाली होती. त्या फाईटमध्ये विराटचा मास्क त्याच्या चेहऱ्यावरून सरकतो. ऋषी त्याचा चेहरा पाहत बोलतो, तू तर तो. ऋषी बोलतच होता की विराट बोलतो, बरं झालं तू मला ओळखलंस. हो, ओळखलंही तुला मी, पण तू आता वाचणार नाहीस. ऋषी रागाने त्याला मारायला लागतो. तेवढ्यात तिथं ऋतिक आणि रोहन येतात आणि पटकन विराटला पकडतात. ऋषी विराटला मारतच होता, तो थांबतच नव्हता. त्याला विराटचा अत्यंत राग येत होता. मग रोहन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु ऋषी रोहनला रागाने बघतो. मग रोहन त्याला म्हणतो, ऋषी बस कर आता, आपण याला पोलिसांच्या ताब्यात देऊ. याला आता कानूनच शिक्षा देईल, डोंट वरी. परंतु विराट बघतो की त्याच्याकडे कोणाचेही लक्ष नाही. फक्त ऋतिक त्याला पकडून होता. तो ऋतिकला धक्का देऊन पळून जातो. ऋतिक खाली पडतो. ऋषी आणि रोहन बघतात. ते पटकन ऋतिकला उचलतात आणि ते तिघेही त्याच्या मागे पडतात. तो त्यांना कुठेही दिसत नव्हता. ते तिघेही संपूर्ण कालेजात त्याला शोधायला लागतात. तेवढ्यात सावी रडत घाबरत ऋषीकडे येते. ऋषी जो की गुस्स्याने लाल झाला होता, तो सावीला म्हणतो, तू इथं काय करते? तुला मी म्हटलं ना की आभाच्या जवळच राहा, तिला एकटी सोडू नको. आता जा लवकर तिच्याकडे. आणि हो, माझे बॉडीगार्ड केबिनमध्ये आहेत, तुम्ही दोघी त्यांच्यासोबतच राहा. तो सावीकडे लक्ष न देता विराटला पकडायला जाऊ लागतो, पण सावी त्याचा हात पकडून रडायला लागते आणि बोलते, ऋषी ब्रो, आभा मला कुठेच दिसत नाही आहे. ऋषी जसं हे ऐकते तो पटकन बोलतो, दिसत नाही म्हणजे? तू काय बोलत आहे सावी? मी आणि आभा क्लासला जातच होतो की मला पप्पांचा कॉल आला आणि मी ते पिक केली. आभा माझ्यासोबतच होती, पण अचानक ती कुठं गायब झाली काय माहिती. आधी मला वाटलं की ती क्लासमध्ये गेली असेल, तर मी सुद्धा क्लासमध्ये गेले, पण आभा तिथंही नव्हती. मी तिला कितीतरी वेळा कॉल केली, परंतु तिचा नंबर स्विच ऑफ दाखवत आहे. मला आभाची खूप चिंता होत आहे. आधी असं कधीच नाही झालं. असं बोलत ती रडत होती. ऋषीला हे सर्व ऐकून त्याला आता आभाची खूपच चिंता वाटत होती. मी आभाला लवकरच शोधून टाकेल, तू तिची चिंता नको करू, ऋषी म्हणाला. मीही येते तुझ्याबरोबर, सावी म्हणाली. ऋषी आभाला कॉलेजमध्ये सर्व ठिकाणी शोधते. सावीही त्याच्यासोबत असते. ब्रो, आभा भेटत नाही आहे, कुठं गेली असेल ही, सावी म्हणाली. ऋषी आभाला शोधत होता, पण त्याच्या डोक्यात तेच गोष्टी आठवतात की त्याने आभाला म्हटले होते की तो कधीच तिला स्वतःपासून दूर होऊ देणार नाही. ऋतिक आणि रोहन ऋषीला भेटतात. ते म्हणतात, तो कॉलेजात नाही, तो इथून निघून गेला. ऋषी, मी आपल्या स्टाफमधून काही लोकांना हायर केले आहे त्याला पकडायला, ऋतिक म्हणाला. ऋषीचे त्यांच्या गोष्टीकडे लक्ष नव्हते. तो तर आभाच्याबद्दलच विचार करत होता आणि प्रत्येक गोष्टी समजण्याचा प्रयत्न करत होता. सावी, तू आभाला आपल्यासोबत ठेव, तो खूप डेंजर मुलगा आहे, रोहन सावीला म्हणाला. मग सावी रोहन आणि ऋतिकला आभा दिसत नाही म्हणून सांगते. ते दोघेही आभासाठी परेशान होतात. रोहन ऋषीच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो, तू चिंता नको करू, भेटेल आभा. आभा कॉलेजमध्ये नाही आहे तर कुठं आहे ती, सावी म्हणाली. मला वाटते आभाला तो मुलगा आपल्यासोबत घेऊन गेला, ऋषी म्हणाला. तसं तिघेही सोबतच बोलतात. काय? तो आपल्यासोबत घेऊन गेला?
आणि तू इतक्या विश्वासाने कसा बोलू शकतो? मी जेव्हा त्याला मारत होतो, तो तर इतका खुश होत होता की त्याला पाहिजे ते त्याला मिळाले आहे, ऋषी म्हणाला. ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटत होती, तेच झालं, ऋतिक म्हणाला. आयशा आणि मिहीरही ऋषीकडे येतात. आयशाने मिहीरला इन्फॉर्म केले होते. ऋषी तो मुलगा आम मुलगा नसून त्याचं नाव विराट खन्ना आहे. कोणा बिझनेसमॅनचा मुलगा आहे तो. मी माहिती काढली त्याची. तो खूपच सनकी मुलगा आहे. जी वस्तू त्याला पाहिजे असते, तो त्या वस्तूला मिळवण्यासाठी काहीही करू शकतो, आयशा म्हणाली. मिहीर आयशाला हैराण होऊन पाहत होता की आयशा कशा प्रकारे प्रत्येक डिटेल्स ऋषीला सांगत आहे, जसं की ही या गोष्टीत एक्सपर्ट आहे. त्यालाही आभाची चिंता होत होती. म्हणूनच तो सुद्धा आभाला शोधायला तिथं आला होता. असेल तो सनकी, परंतु तो मला नाही ओळखत. मी ही ऋषी कदम आहे. त्याने आभाला नाही तर मला दुःख दिले आहे आणि त्याने ही खूप मोठी चुकी केली. आयशा, तू माहिती कर की हा विराट कुठं राहतो, ऋषी म्हणाला. मी आधीच माहिती केली ऋषी. तो कॉलेजच्या थोड्या दूर असलेल्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट नंबर 402 राहतो, आयशा म्हणाली. तसं सर्वजण तिथं जायला निघाले. ऋषी सावीला घरी जायला सांगतो. सावी त्याला नकार देते. ऋषी तिला खूप समजवतो, पण ती काही ऐकत नाही. तो तिला म्हणतो की आभाला घेऊनच मी घरी येईल. तो ऋतिकला सावीची काळजी घ्यायला सांगतो. तो आयशा आणि मिहीर रोहनसोबत जातो. सावी आबासाठी खूप परेशान झाली होती. तू अजिबात काळजी नको करू सावी. ऋषीने म्हटले ना की तो आबाला आपल्यासोबत आणेल, ऋतिक म्हणाला. सावी रडतच होती. तिला काही कळत नाही की ऋतिक काय बोलत आहे. ऋतिकला सावीची अवस्था पाहून होत नव्हती. तो सावीला मिठी मारतो आणि प्रेमाने तिला बोलतो, आभाला काहीच होणार नाही. आता तू रडणं बंद कर. सावीला त्याच्या मिठीत सेफ वाटत होतं. ऋषी त्या बिल्डिंगच्या त्या फ्लॅट नंबर 402 पोहोचतो आणि आभा आभा असं ओरडत असतो. आभा, तू इथं आहेस का? हे बघ, मी आलोय आभा. तू अजिबात घाबरू नको. तो जागोजागी आभाला शोधू लागतो. ऋषी एका बंद खोलीत जातो. तो तिथला लाईट ऑन करतो. बघतो तर काय, त्या खोलीत सर्व भिंतींवर फक्त आभाचेच फोटोज होते. तो खूपच शॉक झाला होता. ऋषी आभाच्या फोटोजवळ येत बोलतो, आभा बस, तू थोडा वेट कर, मी लवकरच तुझ्या जवळ येतो. ऋषी त्या फोटोजकडे लक्ष देऊन बघतो. त्याला काही फोटोजवर रक्ताने लिहिलेले दिसते की आभा लव विराट आणि काही फोटोजवर आभाची मांग भरलेली होती, तेही रक्ताने. त्याला आभा आणि ऋषीची फोटो दिसते. त्यामध्ये ऋषीच्या पूर्ण चेहऱ्यावर रक्त लावलेला होता. जसं काही विराटला आभा आणि ऋषीची फोटो पसंत नव्हती. तेवढ्यात रोहन आणि आयशा सोबत मिहीरसुद्धा त्या रूमच्या आत येतात. ते तिघेही ते फोटोज बघून शॉक होतात, जसं ऋषी झाला होता. रोहन ऋषीच्या जवळ येऊन बोलतो, तू चिंता नको करू ऋषी. रोहन बोलतच होता की ऋषी रागाने रोहनचा कॉलर पकडतो आणि बोलतो, हे सर्व तुझ्यामुळे झालंय. त्यावेळी तू मला त्या विराटला मारू दिला असता तर आभाजवळ पोहोचण्याचा विचारही त्याने केला नसता. रोहनलाही त्या विराटचा राग येत होता, पण त्यावेळी त्याला होशमध्ये राहून काम करायचे होते. ऋषी आत्ताही त्याला बोलतच होता. आता रोहनलाही ऋषीचा राग येतो. तो बोलतो, हे तू मला बोलण्यापेक्षा आपण फक्त आभाला शोधण्याचा प्रयत्न करू. मलाही आभाची काळजी आहे. ऋषी त्याचा कॉलर सोडतो आणि तो त्या रूमच्या बाहेर येऊन विराटच्या फ्लॅटमधील सर्व वस्तू रागाने तोडतो. मिहीरही त्या रूममध्ये आभाचे फोटोज पाहून इमोशनल झाला होता. आयशा त्याला असं बघून बोलते, हे बघ मिहीर, ह्यावेळी आपण हिंमत हारू शकत नाही. आपल्याला हिमतीने काम करावे लागेल. मग ते सर्व त्या रूमच्या बाहेर येतात. ते ऋषीला बघतात की तो सर्वत्र तोडफोड करत असतो. रोहन आणि मिहीर त्याला थांबवत बोलतात, ऋषी प्लीज शांत हो आता. हे सर्व करून आभा मिळणार नाही आपल्याला. तूच सांग मला, कसं शांत राहू मी? एकतर आभाचा काही पत्ता नाही. जर आभाला काही झालंच तर त्या विराटचा असा हाल करेन ना मी, तो स्वप्नातही पाहू शकत नाही. खूप मोठी चूक केली तू विराट खन्ना, ऋषी म्हणाला. विराटने आभाला नेलं, पण नेलं तरी कुठं, आयशा म्हणाली. तेवढ्यात तिथं 50 ते 60 लोक येतात, ज्यांनी काळ्या रंगाचे सूट आणि डोळ्यांवर काळा गागल घालून होते. त्यांच्या हातात एक एक पिस्टल होती. त्या लोकांमधून एक व्यक्ती बोलतो. तो त्या सर्वांचा हेड होता, सेरा नावाचा, जो ऋषीला ग्रीट करत बोलतो,
सर आम्हाला ऋतिक सरांनी पाठवलंय तुमच्या मदतीला. ऋषी त्या सर्वांना बोलतो, आबाला शोधायला जे काही करावे लागेल ते करा. तुम्हाला माझ्याकडून पूर्ण सूट आहे. ओके सर, सेरा बोलतो आणि आपल्या टीमला काही इन्स्ट्रक्शन देतो. आयशा ह्या बिल्डिंगची आजपर्यंतची सर्व CCTV फुटेज चेक कर आणि मला अपडेट कर. ऋषी म्हणाला. ओके ऋषी, आयशा म्हणाली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर करा.